शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी फी स्ट्रक्चर नव्याने अपडेट होण्यास सुरुवात झालेली आहे। काही MBBS कॉलेजचे फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी अपडेट झालेले आहेत। त्यामध्ये काही कॉलेजच्या फीस मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये यावर्षी MBBS कॉलेजच्या फीसमध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। नेमके कोणते कॉलेजेस आहे आणि कितीनी फीस वाढलेली आहे, त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे YouTube चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला सुरुवात करतो। मुख्य विषय आहे महाराष्ट्रात MBBS फीसमध्ये मोठी वाढ। कोणकोणते कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये नेमकी वाढ झालेली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे ज्यावर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी अपडेट होत असतात। शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर अकॅडमिक इयर 2026-27 साठी फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक निराशाजनक बातमी येते की काही कॉलेजेसनी जे आहे आपली फीस मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढवलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये। ते डिटेल आपण समजून घेऊयात। मुख्य मुद्दे: शैक्षणिक वर्ष 26-27 साठी महाराष्ट्रातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या फीसमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। सर्वाधिक वाढ जी आहे नागपूरच्या NKP साळवे मेडिकल कॉलेज MBBS कॉलेज आहे नागपूरचं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट मध्ये एका वर्षाच्या फी मध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वात कमी वाढ जी आहे सोलापूरच्या अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज मध्ये सर्वात कमी फी वाढ नोंदवली गेलेली आहे। तर काही कॉलेजेस अशा आहेत ज्यांनी आपली फीस वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही। मागच्या वर्षीची जी फीस आहे तीच फीस त्यांनी ठेवलेली आहे। नेमके कोणते कॉलेजेस आहेत ज्यांच्या फीस मध्ये वाढ झालेली आहे आणि कितीनी वाढ झालेली आहे ते सुद्धा आपण डिटेल पाहूयात। फी मध्ये झालेली वाढ कॉलेज वाईज इन्क्रीज आपण बघितलं तर NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर याच्यामध्ये यावर्षी वाढ झालेली आहे फीस मध्ये 1,67,000 एवढी। त्याच्यानंतर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर वेदांता पालघर यांच्या फीस मध्ये 1,56,000 एवढी वाढ यावर्षी झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये। वेदांता पालघर या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस त्या ठिकाणी भरावी लागते। कुठल्याही विद्यार्थ्यांना फीसमध्ये कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिप बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते किंवा कमी मार्क्स यायचे असे विद्यार्थी वेदांता पालघर या कॉलेजला त्या ठिकाणी टार्गेट करायचे ऍडमिशनसाठी। त्याही कॉलेजच्या फीसमध्ये वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी निराशा यावर्षी येऊ शकते। किती फीस मागच्या वर्षी होती, यावर्षी किती वाढ झालेली आहे ते सुद्धा आपण डिटेल पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक 1,20,000 वाढ झालेली आहे। त्याच्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर 1,03,000 या ठिकाणी वाढ झालेली आहे। नवीन फी स्ट्रक्चर शुल्क रचना प्रतिवर्ष वेदांता इन्स्टिट्यूटचा आपण विचार केला तर मागच्या वर्षी शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर यांची फीस जी होती 15,57,000 एवढी होती आणि आता नवीन 26-27 साठी ही फीस वाढून 17,13,000 एवढी झालेली आहे। त्याच्यानंतर NKP साळवे 13,95,000 पूर्वीची फीस होती मागच्या वर्षी, यावर्षी 15,62,000 एवढी फीस झालेली आहे। त्याच्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार कॉलेज नाशिक मागच्या वर्षी 11,96,000 यावर्षी 13,16,000 एवढी झालेली आहे। त्याच्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर 10,33,000 होती ते 11,36,000 एवढी फीस वाढलेली। हे 4 कॉलेजेस जे आहेत ज्यांच्या फीस मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाकी काही कॉलेजेस आहेत त्यांनी अद्यापही फीस वाढीचा निर्णय घेतलेला नाही आणि काही कॉलेजच्या फी स्ट्रक्चर शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर अद्याप अपडेट होण्यासाठी त्या ठिकाणी पेंडिंग आहे। तर अशा प्रकारे हे 4 कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये फीस वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। यांच्या फीस वाढीला मंजुरी सुद्धा शासनाने दिलेली आहे। यांच्या फीस ज्या आहेत शासनाकडनं अप्रूव्ह सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आता ही जी काही फीस वाढ आहे किंवा आता जी काही व्हिडिओमध्ये मी फीस सांगितलेली आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणारी फीस आहे आणि त्याचबरोबर बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। काही विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप आहे, काही विद्यार्थ्यांना 90% स्कॉलरशिप आहे, परंतु फीस वाढ झाल्यामुळे त्यांच्या सुद्धा अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी कॉलेजला फीस भरत असताना वाढ होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ज्या काही मुली आहेत ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना मात्र ही फीस माफी असणार आहे, परंतु मुलांसाठी ही फीस वाढ त्या ठिकाणी थोडीशी जड जाणारी आपल्याला पाहायला मिळते। फीस वाढी संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन
ॲप्लिकेशनद्वारे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतच राहू. आपला ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲपल फोन असेल त्याच्यासाठी सुद्धा लिंक आहे. त्याचबरोबर अँड्रॉइडसाठी सुद्धा लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये कॉलेजचे कट ऑफ, लेटेस्ट न्यूज अपडेट, फ्री बुकलेट, त्याचबरोबर चॅट सपोर्ट विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो. पेड काउन्सिलिंगसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.